आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलो आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची भाषणं झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या 32 डिग्र्या आणि त्यांना असलेल्या उपाध्या मोजणं थोडंसं कठीणच आहे. भारतातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. कृषीतज्ञ म्हणून जेव्हा एखाद्याला कृषीच्या संदर्भात काही संशोधन करायचं असेल तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृषीविषयीच्या विचारांचं अगोदर वाचन आणि मंथन करणं आवश्यक आहे. अर्थतज्ञांना त्यांचा सल्ला सल्ला किंवा त्यांचं चिंतन केल्याशिवाय पुढचे निर्णय घेणे शक्य नाही. द प्रॉब्लेम ऑफ रुपीनं हे सिद्ध करून दाखवलं होतं. त्यानंतर इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये 8 वर्षाचा अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण करून जगातील सर्वश्रेष्ठ विद्यार्थी हा किताब पण त्यांनी मिळवला होता. अशा ह्या बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यांना दलित वर्गापुरतं मर्यादित ठेवणं ही खरोखरच सगळ्यात मोठी चूक आहे. उद्धरेली कोटी कुळे भीमा तुझ्याच जन्मामुळे, उद्धरेली कोटी कुळे भीमा तुझ्याच जन्मामुळे हे वाक्य एका कुळासाठी नाही किंवा एका दलित वर्गासाठी नाही. आता जो आपल्याला प्रगतीचा इतिहास दिसतोय किंवा समाजातील जी बदललेली राहणीमानाची पद्धत असेल किंवा बदललेला समाज आहे याच्यामध्ये असलेल्या स्त्रियांचं स्थान, घरातली स्त्री शिकली तर सगळं कुटुंब शिकतं असं म्हणतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आय मेजर द प्रोग्रेस ऑफ द सोसायटी कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमेन हॅव अचीव्ड. म्हणजे स्त्रीच्या प्रगतीवर समाजाची प्रगती अवलंबून असते असा ठाम विश्वास असणारे बाबासाहेब यांनी स्त्रीविषयी केलेलं जे कार्य आहे की जे आजपर्यंत सर्व स्त्रियांना आणि एकूणच समाजाच्या प्रगतीला अत्यंत आवश्यक असणारी किंवा प्रेरणादायी असणारी गोष्ट आहे. त्यातील काही मुद्दे मी मांडण्याचा आज इथं प्रयत्न करत आहे. ते एक थोडंसं ऐकून घ्यावं एवढी विनंती. ज्यांनी अन्यायाविरुद्ध पेटवली मशाल ज्ञानाची, ज्यांनी अन्यायाविरुद्ध पेटवली मशाल ज्ञानाची, ज्यांनी दिली ओळख स्त्रियांना त्यांच्या हक्काची, अशा या महामानवाच्या विचारांना वंदन करून स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी केलेल्या क्रांतीचा थोडासा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करते. स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली क्रांतीज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्यांच्यासोबत सहकार्यानं कार्य करणाऱ्या फातिमाबी शेख आणि रवींद्रनाथ टागोर, महर्षी धोंडो, केशव कर्वे या सर्वांनी या स्त्री शिक्षणाचा जरी पाया घातला असला तरी मात्र त्याला कळस चढवण्याचं काम महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे. निसर्गानं स्त्री पुरुष समानता ही राखलेली आहे. निर्माण करताना हा भेदभाव निसर्ग कधीच करत नाही. लिंग गुणोत्तर सुद्धा समान ठेवण्याचं काम निसर्ग चोख करतो. मात्र निसर्गानं दिलेल्या क्षमतावर मर्यादा घालण्याचं काम भारत आणि भारतासारख्या अनेक देशामध्ये पुरुष सत्ताक पद्धतीनं केलेलं आहे. हळूहळू होणारा हे बदल हे स्त्री शिक्षणाचा पाया आणि त्याला दिलेलं कायदेशीर अधिकाराचं संरक्षण यांना आपल्याला हा दिसत आहे. समाजाच्या प्रगतीच्या आलेख हा स्त्रीच्या प्रगतीवर अवलंबून असतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणतात. तर जेव्हा एखादी स्त्री शिकते तेव्हा ती कुटुंबातील नवीन येणाऱ्या पिढ्यांवर संस्कार करते आणि संस्कार हा आपल्या उत्कर्षाचा मूळ पाया आहे. ज्यानं कधीच सूर्योदय पाहिला नाही अशा व्यक्तीला अंधाराची भीती कधीच वाटत नाही. ज्यानं कधीच सूर्योदय पाहिला नाही त्याला अंधाराची भीती कधीच वाटत नाही आणि अंधारात राहिल्याची खंतही वाटत नाही. असं जगणं तर भारतीय स्त्रीला परंपरेनं दिलेलं होतं. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कायदेशीर हक्क देऊन त्याच्यामध्ये हा मार्ग काढलेला आहे. ज्यावेळेस जातीपाती आणि स्त्रियांच्या समस्या यांचा एकत्रित अभ्यास करून 1916 म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी त्यांनी भारतातल्या सगळ्या स्त्रियांचा आणि त्यांच्या समस्यांचा विचार करून कोलंबिया विद्यापीठात एक शोध निबंध मांडला होता. आणि त्यावेळेस त्यांनी आठवण करून दिली की प्रत्येक समाजातील स्त्री जर शिकली तर समाजाची प्रगती होऊन भारत हा महासत्ता होण्यापासून कोणी सुद्धा भारताला अडवू शकत नाही. हिंदू कोड बिल एक अशी भारतीय नियमावली आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांना लग्न, वारस घेणं, दत्तक संबंधीचे कायदे, ही बिल म्हणजे काय तर भारतातल्या सगळ्या आया बहिणींना एक दिलेली मोठी भाऊबीज आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा
काळजी करणारा दुसरा भाऊ असणं शक्य आहे का रे? 1927 साली ज्यावेळेस ते मुंबई विधान परिषदेवर निवडून आले होते त्यावेळेस त्यांनी महिला कामगारांसाठी मेटर्निटी बेनिफिट बिल ऍक्ट चर्चेसाठी ठेवलं. म्हणजे स्त्रियांना आपल्या लेकराला, लहान लेकराला वाढवण्यासाठी हक्काची पगारी रजा त्यांनी मिळवून दिली. लहान लेकरू आपलं सोडून कामाला जाणं हे किती मनातून खंत देतं किंवा किती वेदना देतं हे एका स्त्रीलाच माहिती असतं. परंतु आज जे आपण आपलं मूल वाढताना पाहतोय त्याच्यावरचं हसू ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचीच देणगी आहे. इक्वल पे फॉर द इक्वल वर्क इरिस्पेक्टिव्ह टू ऑफ सेक्स, म्हणजे समान वेतन आणि समान काम हा नियम असला पाहिजे. आपण पाहतोय मजुरीमध्ये फरक असतो, परंतु जिथं आपण सरकारी कामं करतोय तिथं प्रत्येक समान कामाचा मोबदला हा समानच असलाच पाहिजे. यासाठी 1950 ला त्यांनी कायदा केला. पण आपल्याकडे हा कायदा 1950 ला झाला. प्रगत राष्ट्रांमध्ये अजूनही हा लढा चालू आहे. म्हणजे आपल्यापेक्षा अजून खूप मागास राष्ट्र आहेत की जिथे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचण्याची गरज आहे किंवा त्यांना या विचारांवर विचार करण्याची गरज आहे. जातीविरोधी चळवळ आणि महिला चळवळ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. दोन्ही चळवळी जर एकत्र चालल्या तरच आपण यशस्वी होऊ शकतो असा ठाम विश्वास पण त्यांना होता. आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण आणि आंतरजातीय विवाह हे मार्ग सांगितलेले आहेत. शिक्षणाशिवाय स्त्रीमुक्ती होऊ शकत नाही. पण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली स्त्रीमुक्ती म्हणजे सामाजिक बंधनमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असलेली स्त्री पाहिजे की जिनं स्वतःसाठी बोललं पाहिजे आणि तिचं ऐकून घेणारा समाज सुद्धा निर्माण झाला पाहिजे. यासाठी शिक्षण व्यवस्थेतच आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. कुटुंब व्यवस्थेत बदल होणं आवश्यक आहे. घराघरातून स्त्री पुरुष समानता ही त्या घरच्यांच्या संगोपन आणि त्यांना दिलेले स्वातंत्र्य किंवा त्यांना दिलेले निर्णयाचं स्वातंत्र्य याच्यावर अवलंबून आहे आणि ही संधी प्रत्येकाला घरातूनच मिळाली पाहिजे. शांताबाई कांबळे यांनी महाजन्माची चित्रकथा नावाचं एक आत्मकथन लिहिलेलं आहे आणि वेणुताई कांबळे यांचं जीणं आमचं हे पुस्तक जर वाचलं तर असं लक्षात येतं की जगाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या हक्काची जाणीव तर दिलीच, पण स्वतःला आत्मसन्मानाने जगण्याची संधी सुद्धा दिली. प्रत्येक समस्येचा तर्कशुद्ध अर्थ लावून त्या समस्या का आहेत आणि कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजेत याचा एकत्रित विचार करून त्यातून मार्ग शोधणारे महामानव हे आपले आदर्शच असायला हवेत. आपण स्त्री पुरुषांना समान मतदानाचा हक्क आहे, विवाहाचा हक्क आहे हे त्यांची दूरगामी दृष्टीपणाचे उदाहरण आहे. ज्यावेळेस मनुस्मृतीचं दहन झालं, मनुस्मृती हे एक पुस्तक आहे. पुस्तकांना जीवापाड जपणारा माणूस जेव्हा एखाद्या पुस्तकाचं दहन करतो तेव्हा त्याची दुसरीपणा किंवा त्याच्यातलं कालवलेलं विषय सर्वांच्या लक्षात यायला हवं. मनुस्मृतीचं ज्यावेळेस दहन केलं ते म्हणजे एक समतेच्या लढ्याची सुरुवात होती. समानता पाहिजे, प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय नको आहे यासाठी त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. शूद्र आणि स्त्रियांच्या प्रगतीसाठी हे उचललेलं अत्यंत महत्वाचं पाऊल आहे आणि त्यामुळे आपल्याला आज सुख अनुभवता येते. 14 तळ्याच्या सत्याग्रहात शेकडो महिलांना त्यांनी सहभागी करून घेतलं. आत्मस्वाभिमान सोडून जगणं व्यर्थ आहे हे त्यांना पटवून दिलं. निसर्गानं सवर्ण स्त्री आणि दलित स्त्रिया यांच्यात काहीच फरक केलेला नाही. मग वागण्या बोलण्यातून तुम्ही का वेगळेपणा स्वतःचा दाखवून देताय असा प्रश्न त्यांनी समस्त स्त्रियांना विचारला आणि त्यांच्या राहणीमानात वागण्या बोलण्यातला फरकाला सुरुवात केली. पुरुष सत्ताक पद्धतीतून जन्माला आलेल्या देवदासी, वाघ्या मुरळी यासारख्या प्रथा मोडीत काढण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. मुखेड्यावरचं जगणं सोडून द्या, दारिद्र्यातच का असेना पण सन्मानाने जगा हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आजही आपण पूर्णपणे स्वातंत्र्य उपभोगत आहोत असं मानता येणार नाही. याचं कारण आहे गुलामगिरीतून पारतंत्र्याची कारणं काळानुरूप वेगळी होती, त्यावेळेस वेगळी होती, आता थोडीशी वेगळी आहे. आपल्याला 33% आरक्षण मिळालं आणि त्यातून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटत गेला. आपण तरीही पाहतोय ज्यावेळेस
आहेत की ज्यांनी जमिनीवर, पाण्यावर आणि असं म्हणतात आपल्या यशाची धुरा कायम राखली. परंतु ह्यांनी जी गरुड भरारी घेतलेली आहे त्या गरुड भरारीचे पंखातलं बळ हे मात्र संविधानाच्या कायद्यातच आहे आणि ते बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळालेलं आहे. बाबासाहेबांनी आणखीन एक सांगितलं की जास्त मुलं मुली जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे. असा ज्यांना आपण खूप चांगल्या प्रकारे संगोपन करू शकत नाही, ज्यांना उज्ज्वल भविष्य देऊ शकत नाही, अशी पिढी जन्माला घालणं ही आपल्या हातून होणारी चूक आहे. मग यापेक्षा एखादा बाप चांगला विचार करू शकत नाही. म्हणून जगाचा बाप म्हणून बाबासाहेबांना म्हणायला काही सुद्धा हरकत नाही. स्त्री पुरुषांच्या समानतेची महान सनद म्हणजे आपले संविधान. सुसंगत काळाला योग्य परंपरा जोडीला घेऊन परंपरा आणि परिवर्तनाची सांगड घालून स्त्री उन्नतीत महत्वाचं योगदान दिलं. ज्ञान, विद्वत्ता, दृष्टीपणा आजही महत्वाचं आहे. बाबासाहेबांचे विचार हे बाबासाहेबांच्या नंतर आजही आपल्याला उपयोगी पडत आहेत, आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत. महिलांच्या प्रगतीशिवाय भारत महासत्ता होऊ शकत नाही असं ठामपणे सांगणारा जगात दुसरा व्यक्ती नाही. लिंगभेद मिटवल्याशिवाय आर्थिक सुधारणेबाबत कायदा करणे म्हणजे शेणाच्या ढिगाऱ्यावर भारतीय संविधानाचा अवाढव्य महाल बांधणे असं बोधक इतका दांभिक प्रकार हा आपला होईल. त्यासाठी स्त्री शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं बाबासाहेबांनी आपल्याला पटवून दिलं. भारतीय स्त्रियांना मिळालेला घटस्फोटचा अधिकार असेल, वडिलोपार्जित इस्टेटीत मिळालेला बरोबरीचा वाटा असेल, आंतरराष्ट्रीय न्यायाला कायदेशीर संरक्षण असेल, भारतीय पुरुषांच्या अनेक विवाहावर घातलेली बंधनं, लिंगभेदावरून नाकारलेले प्रगतीचे मार्ग, मतदानाचा अधिकार, निर्णय स्वातंत्र्य सारं मोकळं करून दिले. जणू संपूर्ण आकाश आपल्याला मोकळं करून दिलंय भरारी घेण्यासाठी. हा प्रत्येक विचार आपल्याला 100-200 वर्ष तरी अजून मार्गदर्शक ठरेल. एक स्त्री म्हणून माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काचं कायदेशीर संरक्षण करून देणाऱ्या, खऱ्या अर्थानं मानवतेची मंदिरे उभ्या करण्यास सज्ज करणाऱ्या या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. या बाबासाहेबांच्या उपकारासाठी 2 ओळी म्हणू इच्छिते. माय माऊलीच्या हितासाठी घेतले कष्ट अपार, माय माऊलीच्या हितासाठी घेतले कष्ट अपार, जाणीवांना बळ देऊनी दिले कित्येक यशाचे हार, जाणीवांना बळ देऊनी दिले कित्येक यशाचे हार. गाऊ किती महती तुझ्या किती उच्च तुझे विचार, गाऊ किती महती तुझी किती उच्च तुझे विचार. श्वासागणिक आहेत बाबा आम्हावर उपकार, श्वासागणिक आहेत बाबा आम्हावर उपकार. जय हिंद.